धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, वाढदिवस, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी हे 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 निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या किंवा निवडून येणाऱ्या उमेदवाराची कामं नाहीये. हे आपण सर्वांनी लक्षात घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी पुन्हा एक सांगतो, उद्याच्या निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये जर पुन्हा रामराज्य आणायचं असेल तर जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टी या नेतृत्वाला साथ देणं हे आपल्याला फार फार गरजेचं आहे. त्यांच्या फेसबुक पेजची माहिती तुम्हाला दिलीच आहे. त्यांचं पेजही फॉलो करा, त्यावरून तुम्हाला सर्व अपडेट मिळतील. त्यामुळे उद्याचा जर नाशिक घडवायचं असेल, उद्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी चांगली उद्याने, शिक्षण व्यवस्था, आरोग्य हे जर निर्माण करायचं असेल तर निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जितेंद्र भावे यांना एक सांविधानिक पदावर आपल्याला नेणं गरजेचं आहे. तरच त्यांचे हात मजबूत होतील आणि येणारी लोकसभा निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल, यामध्ये आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एक विकसित नेतृत्व आणि एक विकसित असं नाशिक पाहायला मिळेल. तर मित्रांनो, चला तर मग एक मी तुम्हाला आव्हान करतोय, निश्चितच आपण जितेंद्र भावे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल आणि त्यांना एक साथ द्याल.